मित्रांनो, आज गणेश चतुर्थीच्या दिवशी रात्री चंद्र का पाहू नये? गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्याने काय होते? नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा ही गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट बुधवारच्या दिवशी म्हणजेच आज आहे. शुभ मुहूर्तावर गणेश मूर्तीची स्थापना होईल, प्राण प्रतिष्ठा होईल. या दरम्यान देशभरातील घराघरात श्री गणेशाचे आगमन होईल, पूजा अर्चना केली जाईल. पण गणेशाचे आगमन होताना असं म्हटलं जातं की गणेश चतुर्थीच्या दिवशी, खास करून रात्री संध्याकाळी, चंद्राला पाहू नये, चंद्रदर्शन करू नये. चुकून सुद्धा चंद्र आपल्या डोळ्यासमोर यायला नाही पाहिजे, याची आपण काळजी घ्यायची आहे. पण असं का? गणेश चतुर्थीला चंद्राचं दर्शन अशुभ का मानलं जातं? त्यामागील कारण काय? याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. तर हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही नक्की बघा. मित्रांनो, पौराणिक कथेनुसार एके दिवशी भगवान गणेश आपले वाहन मूषक म्हणजे उंदरावर स्वार होऊन फिरायला गेले होते. त्यावेळी अचानक उंदीर अडखळला. ते पाहताच चंद्राला हसू अनावर झाले नाही. चंद्राच्या या कृतीवर गणेश क्रोधित झाले आणि त्यांनी चंद्राला शाप दिला. भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीच्या रात्री जो कोणी चंद्र पाहिल त्याच्यासमोर संकट उभं राहील. त्याच्यावर गणेशाची कृपा कधीच होणार नाही, तसेच त्याच्यावर खोटे आरोप केले जातील, असा शाप गणेश भगवानांनी चंद्राला दिला. धार्मिक शास्त्राच्या मान्यतेनुसार गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्राचे दर्शन करू नये. त्या दिवशी जर तुम्ही चंद्र पाहिला तर तुमच्यावर खोटा आरोप ठेवला जाऊ शकतो किंवा तुमच्या समोर एखादं संकट उभं राहू शकतं. गणेश आगमनाच्या वेळी चुकून जर चंद्र दिसलाच आणि आपल्याकडून पाहिला गेला किंवा अनवधानाने त्यांच्याकडे पाहिलं गेलं तर घाबरून जायचं कारण नाही. त्यावरही उपाय आहेत. चुकून जर चंद्र पाहिला तर भक्तांनी गणेशाचे नमन करावे. त्या दिवशी गणपतीच्या मंत्राचा जप करावा, त्यांची सेवा करावी, गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे. गणेशाच्या या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी अथर्व शीर्ष खूप प्रभावी आहे. परंतु गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये हे सांगितलं जातं, तर ते आपण सुद्धा पाळायचं. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.